मला फक्त एवढंच माहिती आहे, करून घेणारा आणि त्याच्याबद्दलची भूमिका उद्या काय असल नसल आता ते सगळं पोलीस बघतील. ही खूप मोठी साखळी आहे, लहान नाही आहे. तुम्हाला वाटतं इतकं साधन आहे, गंभीर प्रकरण आहे. हे खूप मोठा डाव आणि कट आहे. हे काय एक दोन असं नाही, ही खूप मोठी साखळी आहे. त्यांचं कामच आहे, एखादा जर शरण नाही आला तर त्याला बदनाम करायचं. मग बदनाम करण्यासाठी कोणाला पत्रकार परिषदा घ्यायला लावा, कोणाला खोटे व्हिडिओ बनवायला लावा, कोणाला खोट्या त्या रेकॉर्डिंग तयार करायला लावा, ते टाक. पण स्वच्छ मनानं सच्च्या मराठा समाजासाठी काम केलं, प्रामाणिक केलं. म्हणून आता हे काहीतरी डाग लावायचा हितकोटाने करायचे, पण हे कधीच यशस्वी होऊ देणार बी नाही. आणि हे नियतीला मान्य पण नाही की तुम्ही चांगलं काम करणाऱ्याला अशा स्वरूपाचं बदनाम कराल. समाज माझा एवढा येडा नाही की तुम्ही खोटे नाटे आरोप करणार किंवा खोटं नाटं ही करणार. यांना काही सापडणार ते तसलं, ते काही सापडा बाकीचं. मग शेवटी ते काय म्हणतात ना, खून घातपात हत्या काय म्हणते त्याला, याच्यावर आले.